जालना में अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद की ओर से ओबीसी समाज के कद्दावर नेता छगन भुजबल को एक बार फिर मंत्री बनाए जाने के बाद जोरदार जश्न मनाया गया। शहर के गांधी चमन परिसर में परिषद के कार्यकर्ताओं ने पटाखों की आतिशबाजी कर अपनी खुशी जाहिर की। ओबीसी समाज से आने वाले छगन भुजबल को पुनः मंत्री बनाए जाने को लेकर संपूर्ण ओबीसी समाज में हर्षोल्लास का माहौल है। कार्यकर्ताओं ने मिठाइयां बांटी, ढोल ताशों के साथ नाच गाने का आयोजन किया और छगन भुजबल के नेतृत्व की सराहना करते हुए उन्हें ओबीसी समाज का सशक्त प्रतिनिधि बताया। महाराष्ट्रातील 6 महिने उशीर झालेला पण भारतातील जातनिहाय जनगणना झाल्यानंतर महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम ओबीसी आणि भटके बांधवांना ज्या क्षणाची अपेक्षा होती आणि वाट पाहत होते ते क्षण म्हणजे काल आमच्या ओबीसीचा भारतातील बुलंद आवाज नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांचा मंत्रिमंडळात झालेला समावेश हा आम्हा सर्व महाराष्ट्रातील ओबीसी आणि भटके समाजाला आनंद देणार आहे। आणि त्याचबरोबर जातनीय जनगणना झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा होती, ती काल झाली याचाही आनंद आहे। आणि काही जालन्यातील भुजबळ साहेबाचा 24 तास धसका घेतलेल्या लोकांना आणि कोणाला जो मूळव्याध झालेला आहे भुजबळ साहेबाच्या नावाने त्यांना जाणीव करून द्यायला काल महाराष्ट्रात भुजबळ साहेबाचा मंत्रिमंडळातील समावेश आम्ही आज या ठिकाणी फटाके फोडून मिठाई वाटून आणि घोषणा देऊन त्यांचं स्वागत करत आहोत। महायुतीचं सरकार ज्यावेळेस स्थापन झालं त्यावेळेस ओबीसीने भरभरून मतदान केलं आणि त्याचं कारण म्हणजे या भारत देशामध्ये ओबीसीचा बुलंद आवाज असणारे आमचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब हे महायुतीच्या बाजूने होते आणि त्यांच्यामुळे महायुतीला भरभरून मतदान मिळालं, महायुतीचं सरकार आलं। पण काही लोकांच्या कारस्थानामुळे भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून दूर करण्यात आलं आणि याचा रोष संपूर्ण ओबीसी समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये पसरलेला होता। काल त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये आमचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आणि त्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी आणि जो जातीवादाचा रॅबीज आंतरवाली सराटी मधून जालना जिल्ह्यामधून पसरला त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही इथं जालन्यामध्ये जमलेलो आहोत। आमचा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत आणि हा ओबीसीचा बुलंद आवाज छगन भुजबळ साहेबांच्या रूपानं आता कॅबिनेट मध्ये आणि सरकारमध्ये ओबीसींना आपली बाजू मांडण्यासाठी न्याय देण्यासाठी आता साहेब लढल्याशिवाय राहणार नाही आणि न्याय दिल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला शाश्वती। तो आनंद साजरा करण्यासाठी इथं आम्ही जालन्यामध्ये सगळेजण समता परिषदेचे आणि सगळे ओबीसीचे पदाधिकारी या ठिकाणी जमलेलो आहोत। जे आक्षेप घेणारे नेते आहेत त्यांना मला एवढंच सांगायचंय की या राज्यामध्येच नाही या देशामध्ये मागच्या 3 दशकापासून ओबीसींचा बुलंद आवाज म्हणजे छगन भुजबळ कुठल्याही एका जातीचं नाही तर 450 पेक्षा जातीचं नेतृत्व करणारे नेते म्हणजे छगन भुजबळ आणि त्यांना जाणीवपूर्वक जर कोणी टार्गेट करत असतील तर त्यांना आमचं सांगणं आहे की आम्ही ओबीसी तुम्हाला तुमची अवकात नाही छगन भुजबळ साहेबांशी खेटण्याची आणि कोणाचीच अवकात नाही। त्यामुळे सरकारला खाली मुंडी घालून काल साहेबांना सामील करावं लागलं, नाही तर ओबीसीने येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या निवडणुकांमध्ये सरकारला जागा दाखवून दिली असती। त्याचा धसका सरकारने घेतला आणि साहेबांना घ्यावं लागलं। ही साहेबांची ताकद आहे, ही ओबीसींची ताकद आहे। माझं नाव रवींद्र साहेबराव खरात, मी महात्मा फुले समता परिषदेला महाराष्ट्र प्रदेश संघटक म्हणून काम करतो।